सायमय सकाळ मंडळी आणि सगळ्यांना साईराम. आजचा 8वा दिवस आहे. तर आता मी निघालो इकडून, सगळे फ्रेश वगैरे झालो, म्हणजे अजून अंघोळ करायचं बाकी आहे. आता अंघोळ वगैरे करतो आणि निघतो. तर चला भेटूया पुढे आणि बघत राहा. साईराम. आता आम्ही निघणार आहे तिकडून खोपडीला आहेत. आमचा खोपडीला स्टॉप होता. आता खोपडीवरून आम्ही वावीला जाणार आहेत. तर तुम्हाला वावीला पोचता पोचता काय होतं आणि काय नाही तुम्हाला दाखवतो. तिथपर्यंत तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करा. कैला वावीला कोणी वावीला जेवायला वावीला गेले ना पू खोपडीला शाकाल थाली बरी आहे ड्रम सेटला. तर साईराम मंडळी, आता मी चाय प्यायलेले आहेत. चाय वगैरे पितो आणि भेटतो. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. साईराम 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 साईराम. तर साईराम, आता मी चाय वगैरे पितो आणि भेटतो. हा बघा येदू, आज खूप मी एक्साइटेड. साईराम साईराम दादा. साईराम, काय कसं वाटतं सकाळी सकाळी? बरं वाटते. आणि तुमचं नाव काय? कौतुक पाटील. काय जोरात बोला. कौतुक पाटील. आणि तुम्ही राहायला कुठे? रानगाव. साईराम मंडळी, आता आमचा चाय वगैरे पिऊन झालेला आहे. आता हे बघा आमचा स्टॉप होता, इकडून निघालेलो आहेत आता. तर निघतो आता इकडून आणि पुढे तुम्हाला दाखवतो कुठे जातो आणि कुठे नाही ते. पुढचा स्टॉप आमचा आहे वावी. वावीला जाता जाता दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बघत राहा आणि साईराम हसत खेळत राहा, सगळे मजा करा. आणि पाहून तुला ही फुलं तुझ्या गर्लफ्रेंडला द्यायला. माझ्याकडे गर्लफ्रेंडच नाही तर
त्या दर्शनाला दर्शनाला हे आला राम नवमीचा सण आला हे आला राम नवमीचा सण आला दर्शनाला
सर्व पालख्या आपण वर्षभराने वाट पाहत होतो रामनवमीचा सण काही क्षणात आपल्या समोर येणार आहे। सर्व पालख्या निघाल्या आहेत आपल्या बाबांच्या चरणी शिर्डीसाठी। त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो, तो क्षण आता लवकरच येणार आहे। पालखीत चालत असताना प्रत्येक माणूस साई नामाचा जप करून चालतो। साई राम साई नाम जपूनी मला। आपल्या बाबांच्या दर्शनासाठी जशी आपल्याला उत्साह असतो ना, तसा उत्साह या कलाकारांसाठी कलाकार आपली सेवा सादर करतात आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। ये साई राम साई नाम जपूनी मला निघालो साईंच्या येते का आवाज येत असेल तर वाजव। नाही आवाज बाबाला बघण्याची ओढ नाही वाटते तुम्हाला? काय पाहिजे माया नामा बांगुऱ्या मागतात बांगुऱ्या बाबा बाबा ये बाया हातात गेला बाबा बांगुऱ्या मागतात बांगुऱ्या देवाचं का बायानं बांगुऱ्या थांब थांब
हो रामनवमीचा सण आला हो ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. धन्यवाद धन्यवाद. साईराम मंडळी, आता आम्ही वावीवरून निघालोत पोहेगावला. तर रात्री आमचा तिकडे मुक्काम आहे. तर चार्जिंग नव्हती म्हणून मी जास्त शूट नाही करू शकलो, कारण की भजन मंडळी मस्त मजा आली भजनवरती नाचायला. गाणी पण मस्त बोलले, मस्त भजन झालं. तर तिकडे मजा आली, पाय वगैरे थकले, थोडा आराम पण करायला भेटला नाही आम्हाला. लगेच आता निघालो, निशाणी वगैरे आमची पालखी वगैरे निघाली पुढे. तर आम्ही पालखीसोबत जातो, तुम्हाला दाखवतो. जास्त शूट नाही का करायला भेटत माहिती आहे का, चार्जिंगचा प्रॉब्लेम प्लस इंटरनेट प्रॉब्लेम. काय कर्या काय काय कर्या काय भावा मंडळी पण खूप. तर भजनावरती नाचलो, मस्त मजा केली, व्हिडिओ पण काढली, ती पण तुम्हाला दाखवेन मी. काय बाबा आताच दाखव कसं काय, आता उद्या रडणार का कसं काय, उद्यापासून समजेल आता कसं काय ते. साईराम मंडळी, आता झालेली साईमन संध्याकाळ झालेली इकडे. आणि आता आम्ही स्टॉपवरती पोहोचलो आहे. थोडा मस्त माहिती आहे ना तुम्हाला, भेल वगैरे बनवतो मस्त एकदम टेस्टी, सो यम्मी सो टेस्टी, ती बनवून खाणार आहेत आता. नाही बघा आमच्या मंडळी बसलेले आहेत. काय मंडळी, साईराम काय कसं चालू आहे मग? हो काका साईराम नाही ना, तेच सांगतो. हा तेच, व्हेरी गुड. साईराम मंडळी, हा आमचे किल्ल्यातले काका आहेत, मोठे काका. तर साईराम काका काय बोलतात? तुम्हाला आठवण वगैरे नाही येत ना कसली? 8 दिवस कसे गेले काय कळलंच नाही. फक्त आता काय घरी जायची आतुरता आहे का इकडेच थांबायचं? अजून 2 दिवस यात्रा पाजून ती बघून चांगलं वाटते. उद्याचा शेवटचा दिवस आहे. तर साईराम मंडळी, आजचा आमचा लास्ट दिवस आहे इकडे, आणि इकडे लास्ट भेल खाणार आहेत आम्ही. तर काय भेल तुमची काय स्पेशल काय रेसिपी भेल वगैरे? भेल, चिवडा, तांबोटी, कांदा, मिरची, लसूण, मस्त मलवा मलाव, कसवा कसाव. आणि आमचा भाऊ बघा गेल्या टायमाला पण धंदा आणलेला. अजय आहे आमचा. अजय, तुम्हाला चालून कसं वाटलं? बरं वाटलं ना? चांगलं एकदम. तर जोरात बोला साईराम. काय दादा, तुम्हाला टेम्पो चालून कसं वाटलं? एकदम फर्स्ट क्लास. म्हणून जागा चांगल्या भेटत होत्या, आभारी तुमच्या. हा बघा आमचा जिगू. जिगू जास्त दिसलाच नाही व्हिडिओ मध्ये. भावा सॉरी तुला पण. आणि साईराम आज जास्त बेल खातो, दोघांची खातो. हा आमचा काळ्या पाटील अली मधला, किल्ल्यातला, अर्नाला किल्ल्यामधला. तिघांची बेल खातो. सगळे आमचे सवंगडी, आमची फॅमिली सारखी राहिली इकडे. त्याबद्दल चायनीज बेल. ऍपल पण आला. ऍपल किल्ल्यातला काला पाटील आली. काल्या पाटील आली. जिंदाबाद. तर आमचा साईराम माऊली आमचा एक बाईट घेणार आहे का? 7 करोड. कशी वाटली भेल? खूप छान. हा खूप छान आहे.
भारी वाटलं ना? माझे मस्त. चला ही बघा, ही भेल आहे. वाव, सो यमी, सो टेस्टी. काय ते साईराम बेल खायला भवान हो साईराम पापड तोंडाला तुमच्या पिलं पिलं पिलं. थँक्यू. काय तुम्हाला कसं वाटतं थंड पिऊन? आम्हाला ना, आम्ही पाहुण्याची व्यवस्था करायला लागल्यात, आम्हाला चांगलं वाटते. मग तुम्ही भेल कशी बनवली? काय रेसिपीचा कसं काय स्पेशल काय effect कुरमुरे काय टाकून त्याच्यात? त्याच्यामध्ये आंबे टाकले आणि कापायला जाम टाइम गेला आम्हाला. ही पण बघा, ही पण आमची साई मंडळी आलेली इकडे. तर सगळ्यांना साईराम. तर अशा प्रकारे आमचे गंग्या मामा अशी सेवा करतात. तर साईराम मंडळी, आता मी बेल खातो, सगळे खाऊन घेतो इकडे, थोडा पेट पूजा करून घेतो आणि नंतर भेटतो. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. सगळ्यांना साईराम. तर साईराम मित्रांनो, आता आमचे इकडे साईराम माऊली वगैरे सगळे मित्र सवंगडी सगळे भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून काही माहिती घेऊ आपण. त्यांना कसं वाटलं, अनुभव कसा आला पदयात्रेविषयी, आणि साईबाबांना किती अनुभव आहे, कसं काय चालायचं वगैरे सगळं विचारून घेऊ. तर साईराम. साईराम सगळ्यांना साईराम. तर तुम्हाला किती वर्ष झाली पदयात्रा करून? माझं पहिलं वर्ष. पहिल्या वर्ष. मग तुला पहिल्या वर्षात कसं वाटलं पदयात्रा, म्हणजे बाबांच्या आतुरता भेटायची? खूप छान वाटलं. आणि तुम्हाला चालता चालता असं म्हणजे काय असा अनुभव काय आला की पदयात्रा करायला परत यावं का? असं काय मनापासून तर वाटलं नव्हतं की मी एवढे दिवस चालेन, पण बाबांनी साथ दिली का? आणि तुम्हाला वगैरे, तुम्ही वगैरे कोणाला जास्त वगैरे असं किती वर्ष झाली? मी आमच्या ग्रुपमध्ये, मला असं वाटतं या पोरांमध्ये मला 15-16 वर्ष झाली. मला 15-16 वर्ष झाली. आणि तुझा कसा तुझा अनुभव कसा आहे? माझा अनुभव तर मला 15 वर्षापासून आहे, पण आता नवीन पोरं त्यांना घेऊन मी हळूहळू का होईना चालतो. तर साई बीटीची ओढ लावायलाच पाहिजे का सगळ्यांना? आपल्या बाबांना भेटायला यायलाच पाहिजे. पैकी अर्ध्यापैकी तरी पहिलंच वर्ष आहे सगळं, म्हणजे अर्ध्या पोरांचं. बाकी याचं पहिलं वर्ष आहे, आज ह्याचं तिसरं वर्ष आहे, याचं तिसरं वर्ष आहे. तुझं पण तिसरं वर्ष आहे ना? तर तुझा अनुभव कसा आहे? दुसरं खूप सुंदर वाटतंय. म्हणजे 10 दिवस सर्व सुखाचा प्रवास, म्हणजे असं अनुभव कधीच कुठे भेटत नाही. घरच्यांपासून 10 दिवस दूर जाणं. साईराम, तुम्ही कुठूनचे? आम्ही, आमचा वडाळ्याचा ग्रुप आहे. वडाळ्याचा. सगळे वडाळ्याचेच का? अर्धे विलेपार्लेचे, अर्धे विल्हेपार्लेचे. तर सवंगडी मित्र काय आपले भाऊ बंधू, एकदम मजेशीर ना? मजेशीर. सर्वप्रथम तर तुमचं खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला नाश्ता वगैरे दिलात. आम्ही असंच बसण्यासाठी आलो थांबलो होतो. अशी साई सेवा तुम्ही करताय, सर्वांनी अशी करावी अशी बाबांकडे आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. असे सर्व कोण करत नाहीत. खूप खूप आभार. आम्हाला पण चांगलं वाटलं का तुम्ही इथे आले, तुम्ही 2 शब्द बोलले. माझ्या पण थोडं चॅनल म्हणजे थोडं उत्साहित वाटलं मला पण का अजून व्हिडिओ बनवत राहावं. नाही दादा, तुझ्याही चॅनलला खूप सर ते बोलतात ते काय वाढत राहावं. आमच्याकडूनही खूप सपोर्ट राहील. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. भाऊ, तुझं नाव काय? साई. साई. आणि तुझं नाव? मितेश. आणि तुझं नाव? विशाल. तुझं? विशाल. आणि तुझं? तुझं? रोहित. तुझं? तुझं? अनिकेत. आणि तुझं बाबा? माझं किरण संजय पवार. आणि तुझं बाबा? राज. आणि तुझं? अजय दिनकर धुमाळ. तर आणि तुमच्या मंडळाचं नाव काय? ग्रुप. वडाला ग्रुप. तर तुमच्या सगळ्यांच्या धन्यवाद. आणि असंच पुढच्या वर्षी भेटू. आणि अजून नक्की नक्की बाबांना भेटायची खूप इच्छा आहे पुढच्या वर्षी. असं वाटतं कधी, असं वाटतंय की कधी हे दिवस गेले समजलेच नाही. हा ना. शेवटचा दिवस आज आपण पोहे गावात वस्तीला राहू. आज सगळा एवढे दिवस सगळ्यांचा हसरे चेहरे होते, आता थोडे उदास झाले कारण की घरी जावं असं वाटत नाही. एवढे दिवस कसे गेले समजलेच नाही कसे दिवस गेले. आपल्याला पहिला वाटतं, नंतर सवय झाल्यावर घरी जावं असं वाटत नाही. इतक्यातच समाधान मानतो. ओम साईराम. जय साईराम. तर सगळ्यांनी बोला ओम साईराम. ओम साईराम. तर चला भेटूया पुढे. साईराम मंडळी, आता रात्र झाली आहे आणि आम्ही इकडे जेवायला बसलोय. मध्ये तर आम्हाला जेवण वगैरे भेटलं तर आम्ही इकडे जेवायला बसले सगळे. बघा, आधी पाणी पिते, पाणी प्यायला जाम लागला म्हणा. हे बघा मस्त जेवण आलेलं आहे. जेवून नंतर भेटतो.
तर साईराम मंडळी, आता मी मुक्कामावरती पोचलेलो आहेत आणि इकडे डीजे वरती नाचणार आहे त्या पालखी बघू शकता आणि पालखी पण आलेली तुम्हाला दाखवतोय बघा. साईराम मंडळी, आता मी इकडे पोचलेलो आहेत. नाचलो वगैरे खूप आणि खूप दमलो वगैरे. आता सगळे दमून झोपलेले आहेत कारण की आता मी पोचलेलो आहेत पोहेगावला. तर सकाळी आम्ही मंदिरात जाणार आहेत दर्शन घ्यायला साईबाबांचं. फायनली बाबांना भेटायला थोडंसंच टाईम बाकी राहिला आहे. तर बाबांना भेटू, दर्शन वगैरे घेऊ. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना ओम साईराम आणि साईमय शुभरात्री. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.